नमस्कार. संजय राऊतांच्या अग्रलेखाची चिरफाड भाग क्रमांक 1 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल संजय राऊत हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यासमोर त्या मायकाचे बोके आल्यानंतर काय बोलावं काय नाही हे कळत नाही. आणि हे सुद्धा कळत नाही पत्रकारावर थुकणं असो किंवा पत्रकारांची सरेआम इज्जत काढणं असो. पत्रकारांना तर फरक पडत नाही. पण संजय राऊत जे अग्रलेख नावाचा अग्रलेख किंवा जे कॉमेडी सामना या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये लिहितात त्याच्याबद्दल आपण आजपासून डिस्कशन करतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं मत काय या अग्रलेखावरती किंवा संजय राऊतवरती ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, संजय राऊतांच्या अग्रलेखाचं नाव माझ्यासमोर अग्रलेख उघडा आहे. त्यांच्या अग्रलेखाचं नाव विदेश दौऱ्याच्या नावाखाली गोंधळ, संजय राऊतांची मोदी सरकारवर घणाघात. आता सगळ्यात पहिले टायटल विदेश दौऱ्याच्या नावाखाली गोंधळ. आता विदेश नीती म्हणजे फॉरेन ज्याला म्हणतो आपण डिप्लोमसी आणि संजय राऊत यांचा संबंध काय? संजय राऊत ते दगडीचाळ प्रकरण काय, ते पत्राचाळ प्रकरण असेल किंवा ते याला शिव्या द्यायचं असेल, त्याला हरामखोर म्हणायचं असेल, कुणाला नॉटी म्हणायचं असेल, याच्यामध्ये संजय राऊतांची त्याला म्हणतो आपण स्पेशालिटी आहे. तर संजय राऊतांचा आणि विदेश मंत्रालयाचा संबंध काय, सगळ्यात आधी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे प्रमुख महत्त्वाचे मुद्दे जे त्यांनी मांडले ते एका मुद्द्यावरती आपण चर्चा करू. सगळ्यात पहिलं, परराष्ट्रीय धोरणातील गोंधळ. मोदी सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले मुकाबला करण्यासाठी खासदारांची शिष्टमंडळ जगभर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे काय, संजय राऊतांचं म्हणणं आहे की बाबा मोदी सरकारने जे आता पार्लमेंटेरियन्स आपण निवडले आहेत, सुप्रियाताई सुळे त्याच्यामध्ये आहेत, असुद्दीन ओवैसी साहेब त्याच्यामध्ये आहेत आणि इतर सुद्धा पक्षातले आणि संजय राऊतांच्या पार्टीची प्रियंका चतुर्वेदी ज्या कालच्या ज्युनियर आहेत ह्या सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. संजय राऊतांचं खरं दुखणं तिथे आहे की माझ्यासारखा सिनियर 4 टर्म राज्यसभेवरती गेलेला, फुकटात दुसऱ्याच्या मतावरती गेलेला. कारण की सरपंच तर संजय राऊत साहेब निवडून येऊ शकत नाही, त्यांना माहिती आहे की लोक आपल्याला पाडतील. पण ठीक आहे, जे काही असेल ते आपले रिस्पेक्टेड पार्लमेंटेरियन आहे. तर मित्रांनो, त्यांचे दुःख हेच आहे की प्रियंका चतुर्वेदी ज्या काल पार्टीत आल्या त्यांना आमची पार्टी तर व्हॅल्यू देतेच, परंतु बीजेपी सुद्धा व्हॅल्यू देते. आणि आमच्यासमोर अनिल देसाई असतील, अजून त्यांचे कोणते खासदार असतील, त्या खासदारांपेक्षा प्रियंका चतुर्वेदी ह्या मागून ते म्हणतात ना कानामागून आली आणि तिखट झाली, अशा प्रकारचं काही संजय राऊतांना दुःख आहे का हे त्याच्याबद्दल त्यांनी सांगावं. दुसरा, जयशंकर यांच्यावर टीका. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल जयशंकर हे जे फॉरेन एक्सपर्ट्स आहेत, याच्या आधी ते फॉरेन डिप्लोमॅट्स होते, भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये त्यांनी सर्व केलं. चायना असेल, रशिया असेल, USA असेल, तर ते अँबॅसेडर सुद्धा होते. तर मित्रांनो, विदेश नीती काय असते हे संजय राऊतांना त्या मुंबईचं पत्राचाळाचं प्रकरण वाटलं का, की पत्राचार प्रकरणामध्ये 1000 कोटी काय 50 कोटी किंवा 100 कोटी खायचे, इथे साईन केली तर 50 कोटी भेटेल, तिथे साईन केली तर 50 कोटी भेटेल, याला शिव्या द्यायच्या, त्याला टपली मारायची, हे वाटलं का? संजय राऊत साहेब, विदेश नीती असते, ही एक्सपर्टीजने खेळावी लागते. तुमच्यासारख्या शिवाय गाळी करणाऱ्या एक्सपर्टीजचं हे काम नाही. त्यामुळं यश जयशंकरवर त्याला म्हणतो आपण टीका करण्याआधी तुम्ही तुमच्याकडे स्वतः बघावं. त्याला म्हणतो ना आपण की एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवल्यावर 4 बोट तुमच्याकडे असतात आणि तुम्ही तर असं करता. त्यामुळे 4 बोट पहिलेच तुमच्याकडे असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल तर कमीत कमी बोलू नये. आणि या जयशंकरनी ज्या प्रकारे भारताची विदेश नीती गेल्या 5 वर्षामध्ये सांभाळली आहे ते मित्रांनो कमेंडेबल आहे. ज्या प्रकारची इंडियाने फॉरेन रिलेशनशिप मेंटेन केलेत, की ज्या प्रकारे इंडियाने फॉरेन डील्स ह्या क्रॅक केल्यात, त्यांचं क्रेडिट हे नक्कीच त्यांना द्यायला हवं. त्यानंतर गृहमंत्र्यावरचे सवाल. हो, नक्कीच देशाचा गृहमंत्री हा अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार असतो. पहलगाममध्ये हल्ला झाला, तिथे इंटेलिजन्सचं कुठे ना कुठे जे फेलियर झालं त्याच्यासाठी सरकारला आपण मुक्त नक्कीच करत नाही. सरकारची सुद्धा जबाबदारी होती की तुम्हाला माहिती आहे की काश्मीर हा ऑलरेडी सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर त्या एरियामध्ये जिथे हे जे पहलगाममध्ये हत्याकांड झालं किंवा पहलगाममध्ये जे आपल्या प्रामाणिक किंवा ज्याला म्हणतो आपण बेकसूर लोकांना तिथे हत्या करण्यात आली त्यांची आतंकवाद्यांकडून, मित्रांनो त्याच्याबद्दल गृह मंत्रालयाची जिम्मेदारी येतेच. कारण की इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल, हे सगळे डिपार्टमेंट असेल, हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येतात. तर तो फेल्युअर नक्कीच आहे, त्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते आणि गव्हर्नमेंटला सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी समोर येतात की ज्या प्रकारच्या युट्यूबरनी पाकिस्तानसारी गुप्तहेरी केली, त्या ज्योती मल्होत्रा नावाच्या ज्या हिसारच्या युट्यूबर आहेत, ज्या ट्रॅव्हल विथ जो त्यांचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, त्याच्यावरती त्या सर्दीच्या काळामध्ये जनरली आपण काश्मीरमध्ये जातो तेव्हा उन्हाळ्यामध्ये जातो, थंड हवेच्या ठिकाणी जातो, पण सर्दीच्या काळामध्ये त्या पहलगामला गेल्या. त्यानंतर ती इन्फॉर्मेशन घेऊन कदाचित पाकिस्तानला गेल्या असतील आणि कुठे सिक्युरिटी आहे कुठे सिक्युरिटी नाही याच्या सगळ्या डिटेल त्यांनी कदाचित पास केले असेल असं माहिती नाही. आणि असे भारताच्या थाळीमध्ये खाऊन भारताच्या थाळीला छद्र करणारे गद्दार हे भारतामध्ये खूप भरलेले आहेत. ह्या गद्दारांना शोधणं गरजेचं आहे. तर हो, नक्कीच
गव्हर्नमेंटवर आणि गृहमंत्र्यांची ही जिम्मेदारी बनते की कशा प्रकारे ह्या गोष्टी होऊ नये आणि कशा प्रकारे झाल्या याची जांच करावी आणि ज्यांनी झाली ज्यांच्याकडून ह्या चुका झाल्या त्यांना सजा द्यावी. मित्रांनो, त्यानंतर राजकीय निवड शिष्टमंडळात भेदभाव हा आदरणीय संजय राऊत यांचा नेक्स्ट पॉइंट आहे की राजकीय निवड शिष्टमंडळात भेदभाव. आता त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस, तृणमूल, आरजेडी, समाजवादी पक्ष अदानींच्या विरोधकांनी डावलून भाजपाशी जवळ असलेल्या खासदारांना स्थान दिले. याचा अर्थ असा आहे का की प्रियंका चतुर्वेदी या भाजपाच्या जवळ आहे? जर असं काही असेल तर संजय राऊत साहेब ही तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण की तुमचे जे पार्टीचे युवराज आहेत आदित्य ठाकरे यांच्याजवळ सुद्धा प्रियंका चतुर्वेदी समजल्या जातात. ते चंद्रकांत खैरे काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला की प्रियंका चतुर्वेदीचं कदाचित सौंदर्य बघून त्यांना खासदारकी दिली असावी आणि जी मी पार्टीसाठी मेहनत केली ती मेहनतीची व्हॅल्यू नाही, सुंदर फेस व्हॅल्यूची व्हॅल्यू आहे. म्हणजे प्रियंका चतुर्वेदी ह्या भाजपाच्या जवळ आहेत का? दुसरी गोष्ट, समाजवादी पार्टीचे पण नेते त्याच्यामध्ये आहेत. तिसरी गोष्ट, तृणमूलचे पण युसुफ पठाण होते किंवा अजून नेते होते पण तृणमूलने माघार घेतली. काँग्रेसचे पण शशी थरूर तर पूर्ण ऑल पार्टी डेलिगेशन्स जे आहेत 8 पॅनल त्यांनी बनवले, त्यांचं हेड ते करतायत. त्यामुळं ऑल पार्टींच्या मेंबर ऑफ पार्लमेंटला तिथे जागा मिळाली नाही. हे संजय राऊतांचा जो थांड मांडलंय त्यांनी, हे संजय राऊत एवढे खोटे बोलतात ना आणि पत्रकार लोक त्यांना ज्या प्रकारे छापतात आणि ज्या प्रकारे संजय राऊतांना महाराष्ट्रातला किंवा देशातला खूप मोठा असा पॉलिटिकल ब्रोकर म्हणून जे त्यांची जागा बनवलेली आहे ती केवळ अशी आहे की त्याला म्हणतो ना आपण की जाऊ दे आता काय बोलावतं, तू निरसा जड कुटील सर्वानुभूतीचे कसाचं, ते केसाची व्हॅल्यू पण नाही, पण ठीक आहे. पॉलिटिकल स्पेक्ट्रममध्ये किंवा न्यूज रिपोर्टर त्यांना चाणाक्ष समजतात. ते महाविकास आघाडी बनवली, बीजेपी सरकार पाडली वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. त्यानंतर भारत कमजोर वाटतोय का? त्यांचं असं म्हणणं आहे की भारत नरेंद्र मोदीच्या काळामध्ये कमजोर झाला. अहो संजय राऊत साहेब, नरेंद्र मोदीच्या काळामध्ये भारत कमजोर झाला तर हे 50 दहशतवादी अध्यक्ष काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झाले. तेव्हा तुम्ही आता तुम्ही राहुल गांधीचे पाय धुणं सुरू केले, आता तुम्ही सोनिया गांधीचे पाय धुणं सुरू केले, आता तुम्ही तुमची शिवसेना जी उरली सुरली शिवसेना आहे तिला सोनिया गांधीच्या चरणाशी विलीन केलं. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल आर्टिकल 370 बघा, ट्रिपल तलाक बघा, अजून कोणकोणते मुद्दे असेल त्याच्यावरती मोदी सरकारचा जो स्टँड आहे गेल्या काही वर्षातले आतंकवादी हल्ले ज्या प्रकारचे थांबले, तेव्हा काश्मीर सोडा, तेव्हा आता मुंबईपर्यंत ते येऊन पोहोचले होते जे फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया आहे. याची लाज वाटायला हवी तुम्हाला संजय राऊत. तर या गोष्टीबद्दल काय म्हणतात? त्यानंतर इस्रायल आणि युक्रेनचा दाखला दिला. आता इस्रायल आणि युक्रेनचा तुमचा काय संबंध? तुम्हाला माहिती आहे का इस्रायल कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे की युक्रेन कुठे आहे? अहो तुम्हाला मुंबई याच्या पलीकडे माहिती आहे का? पत्राचाळ आणि मुंबई आणि कुठे कुठे आपल्याला भत्ते किंवा कुठे कुठे आपल्याला हप्ते खाता येतात याच्याशिवाय तुम्हाला काय माहिती आहे का? नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक लिहिलं. आता नरकातल्या स्वर्गामध्ये स्वर्गातला नरक आहे की काय आहे कुणाला माहीत. तिथे गेल्यावर तुम्ही संडाससाठी पण लोकांना भांडत होते, ह्या गोष्टी सुद्धा मीडियामध्ये आल्यात. त्याच्याबद्दल तुम्ही बोलसाल का? आणि रशिया आणि युक्रेनबद्दल तुम्हाला समजण्यासाठी त्याची जशी जॉग्राफी समजावं लागते, त्याच्यासाठी त्या रशियाची जॉग्राफी समजावं लागेल, रशियाचे कंपल्शन समजावं लागेल काय आहे, इस्रायलचे कंपल्शन समजावं लागेल काय आहे. आणि तो देश जेव्हा इस्रायल आणि रशिया रडत असतो तेव्हा पूर्ण देश त्यांच्या मागे पाठिंबा असतो. पण तुमच्यासारखे जे लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिटिक्स करतात आणि जे आता नवीन बांग देणारे झालेत आणि कट्टर हिंदू विरोधी झालेत, त्यांना या गोष्टी कशा कळेल? अहो नरेंद्र मोदी किंवा बीजेपीचा द्वेष तुमच्यामध्ये एवढा भरलाय की तुम्हाला त्याच्या पलीकडे काहीच सुचत नाही. तर हा जो अग्रलेख लिहिला, हा अग्रलेख तुम्हाला कितपत पटला हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगावं आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.